बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया। दरम्यान मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्वात होणाऱ्या ओबीसी महाएल्गार सभेवर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी निशाणा साधलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जी.आर. काढलाय, त्याविरोधात भुजबळ राज्यभर का फिरतायत असा सवाल जरांगेंनी उपस्थित केलाय। तर मराठा समाजाचं जिंकलेलं मन फडणवीसांनी दुखवू नये असंही जरांगे म्हणाले। सध्या काही निवडणूक आहे, ओबीसी वाडावडी चालल्या, जेवल्याच्या अलिबाबाकडे किती, त्यांच्याकडे किती, त्याच्याकडे किती, अशी वाडातडी चालली। आणि यांना फक्त मोर्चाला आणि मतदानाला पाहिजेत, नोकऱ्याला लागतील नाही लागतील काही यांना देणं घेणं नाही। छगन भुजबळला जर त्यांनी सांगितलं टप्परच नाही नाशिक सोडायची, फडणवीस साहेबांनी जी.आर. काढला ना, त्या विरोधात ह्यो कस राज्यभर येतोय, जिंकलेले म्हणून मराठ्यांचे दुःख देऊ नये ही माझी अपेक्षा आहे फडणवीस साहेबांची। मराठ्यांचे मन तुम्ही जिंकलेत, मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात जाणार आहे, या आशेवरती मराठा समाज तुमच्याकडे बघतोय। पुढे काय करायचं तुम्ही तुमचं बघा, आम्ही खंबीर आहेत, आरक्षण घ्या। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उमापूर गावात लक्ष्मण हाके यांची संवाद बैठक झाली। या सभेतून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी मराठा जी.आर.वरून जोरदार हल्लाबोल केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आपला ओबीसी डीएनए विसरले का असा सवाल लक्ष्मण हाकेंनी केलाय। तसंच मनोज जरांगेंवरही हाके आणि वाघमारेंनी टीका केली। हैदराबाद गॅझेटियर जी.आर.च्या माध्यमातून मनोज जरांगेंनी ओबीसी आरक्षण संपवल्याची टीका यावेळी करण्यात आली। ओबीसी समाजाला आता रस्त्यावर उतरावं लागेल असा एल्गारही करण्यात आला। या भारतीय जनता पार्टीचं कमळ माझ्या अगोदर कोणतरी बोलत होतं मोठमोठ्याने की आम्ही कमळाला मतदान दिलं, आम्ही कमळाला मतदान दिलं, आम्ही कमळाला मतदान दिलं। चूक केली का आम्ही कमळाला मतदान देऊन? भारतीय जनता पार्टीनं स्वतःला ओबीसीचा डीएनए म्हणून एका बाजूला सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीचं आरक्षण संपवणारा 2 सप्टेंबरचा जी.आर. काढायचा। ही जर ओबीसीची वज्रमूठ जर 2 सप्टेंबरच्या अगोदर या महाराष्ट्रामध्ये दिसले असते, 2 सप्टेंबरच्या अगोदर जर ओबीसीचे नेते बोलले असते, तर हा 2 सप्टेंबरचा जी.आर. काढण्याचं धाडस या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं नसतं। खंडोबाच्या साक्षीनं सांगतोय, ओबीसी बांधवांनो, जर तुम्ही एकत्रित नाही आला तर तुमच्या आमच्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य संपलेलं असेल। नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर या अशा 56,000 जागा मिळत असताना त्या भांडवलांच्या पोटात दुखायलं, ज्यामध्ये सर्वच राज्यातील प्रस्थापित मराठा नेत्यांचं यचण येत आहे। जरांगे निमित्त मात्र आहे। जरांगेला समोर करून बारामतीचा करामती काका अतिशय जातीवादी वय गेलोय पण सोय आली नाही। कुणबी प्रमाणपत्राविषयीच्या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। उच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकेवर लवकर निर्णय व्हावा यासाठी याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख झाला। त्यावेळी महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक आत्महत्या होत असल्याचं सांगण्यात आलं। त्यामुळे या प्रकरणावर लवकरच सुनावणी घ्यावी अशी विनंती यावेळी करण्यात आली। त्यानुसार या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडेल। प्रकरण लवकर निकाली काढण्याचे निर्देश उच्च न्यायालयाला देण्यात यावेत अशी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी करण्यात आली होती। सोमेश कोलगे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। सोमेश, सोमेश, माझा आवाज पोहोचतोय? आपण पुन्हा एकदा सोमेशशी संपर्क साधायचा प्रयत्न करूया। तर कुणबी प्रमाणपत्राविषयीच्या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। पुण्यातील गुंड निलेश घायवळ टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे। पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं कारवाई केली। गांजा विक्री करताना दोघांना अटक केली आहे। सध्या निलेश घायवळ परदेशात आहे, त्यामुळे या दोघांचं त्याच्याशी काही कनेक्शन आहे का याचा तपास पुणे पोलीस करतायत। पुण्यातील गुंड निलेश घायवळ याच्यावरती आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोशल मीडियावर समाजात भीती पसरवणारे व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल निलेश घायवळवर कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय।
इंस्टाग्राम फेसबुक अकाउंटवर भीतीदायक रील्स आणि पोस्ट टाकत दहशत पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हेगारी कारवायांना प्रोत्साहन देणं आणि चिथावणी देत दहशत माजवल्याप्रकरणी घायवळवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मित्रावर गुन्हा दाखल केल्याच्या रागातून पेट्रोल टाकून घराला आग लावल्याची घटना उल्हासनगरमध्ये समोर आली आहे. पोलिसांनी 2 आरोपींना या प्रकरणी अटक केली आहे. विजय सकट नावाच्या व्यक्तीच्या घराला आग लावली होती. सुदैवानं वेळीच सकट कुटुंब घराबाहेर पडल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. जुन्या भांडणाच्या कारणावरून काली सरदार आणि त्याचे रेडेकर आणि इतर 3 साथीदारांनी त्याच्या घरावरती पेट्रोल टाकलं आणि घर जाळण्याचा प्रयत्न केला. काली सरदार आणि त्याचे इतर 2 साथीदार त्यांना ताब्यात घेतलेले आहे आणि पुढील तपास सुरू आहे.